वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम येषांचरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबंध विमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशीची तो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याची करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमजचे माझे होतसे अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे पुण्य पुरुषी सदैव निष्काम होत प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. मननाचा विचार आपला चालू आहे. त्या मननामध्ये साधक युक्ती आणि बाधक युक्ती की साधकाचा निश्चय झाला पाहिजे की हा जीव ब्रह्मस्वरूप आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा निश्चय होण्याकरता त्या संबंधाने पुन्हा पुन्हा मनन चिंतन करण्याची गरज आहे. एकाएकी ह्या निश्चय होणं शक्य नाही आहे. मग त्या साधकाच्या जीवनामध्ये साधना सांगितली. मग ती कशा कशा पद्धतीनं त्याचं मनन करावं म्हणून एक साधक युक्तीचा विचार सांगितला आणि बाधक युक्तीचा विचार सांगितला. त्या बाधक युक्तीमध्ये विचार सांगत असताना काही भेदाचा विचार मांडलेला आहे. तो भेदाचा विचार करत असताना 5 प्रकारचा भेद सांगितला. त्यालाच शास्त्रामध्ये भेदभ्रांती म्हणतात. भ्रांती म्हणजे भ्रम. त्याला उदाहरण दिलेलं आहे. काही कालापुरती ती असते बरं का, आणि ती निवृत्त करावी लागते. आणि ती निवृत्त करत असताना विचाराने निवृत्त करावी लागते, क्रियेनं नाही बरं का. परमार्थाच्या साधनेचं विशेषत्व जर काय असेल तर विचाराने बाध करायचा आहे, क्रियेने बाध करायचा नाही. दोरीवरती भासलेला सर्प काठीने मारायचा का विचाराने घालवायचा? विचाराने घालायचा. क्रिया काठीनं मारणं म्हणजे क्रियेचा संबंधच नाही आहे, विचाराचा संबंध आहे. जो जीवाच्या ठिकाणी आज भ्रम झालेला आहे तो अविवेकातून झालाय, अविचारातून झालेला आहे. अविचारातून झालेला हा 5 प्रकारचा भेदनाम भ्रम हा विचारानेच निवृत्त करायचा आहे, क्रियेने नाहीये. पण त्याच्या अगोदर हा विचार येऊन गेलेला आहे. विचाराने त्याचा बाध करण्याकरता त्या साधकाच्या माग अधिकार त्याचा पाहिजे बरं का. अनधिकार्याला हे विचाराने निवृत्त करता येत नाही. त्याचं अंतःकरण कमीत कमी शुद्ध पाहिजे ना. पण जर परमार्थ जर विचाराचा असता तर सामान्य लोकांना सुद्धा विचाराने निवृत्त करता आलं पाहिजे. मग ते अनधिकारी आहेत ना. अधिकार्याला हे शक्य आहे, अनधिकार्याला हे शक्य नाही. म्हणून आणखी घोटाळा होईल बुद्धीत. आम्ही रोज विचार करतो मग का भ्रम जात नाही? आपला अधिकार नाही, अनधिकारी आहे. अनधिकार्याला हे शक्य नाही आहे. अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि तो अधिकाराचा विचार करून हा विचार चाललेला आहे. हा जो विचार मांडला हा अधिकारी
पुरुषाकरता अनधिकार्याकरता विचार मांडलेला नाही आहे. म्हणून जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याच्याकरता अंतरंग साधना अंतर्मुख होण्याकरता ती अंतरंग लक्षणा अंतरंग साधना कशा पद्धतीने करावी हा विचार मांडत असताना त्याच्यामध्ये दुसरा विचार आता आपण करत आहोत बाधक युक्तीचा. आणि त्या बाधक युक्तीमध्ये हा 5 प्रकारचा भेद 5 प्रकारची भ्रांती म्हटली जाते याला. ती निवृत्त करायची आणि ती विचाराने निवृत्त करायची. मग विचाराने निवृत्त करत असताना आपण त्याचा विचार केला. 2 भेदाचा विचार पण केला नाही का. पहिला कुठला भेद जीव जीवाचा जीव ईश्वराचा. होय जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद नाहीये. कसा नाहीये फक्त उपाधीचा भेद आहे. ईश्वराची उपाधी काय माया आणि जीवाची उपाधी अविद्या. उपाधीमुळे ईश्वरत्व आणि उपाधीमुळे जीवत्व आलं. उपाधी भिन्न आहे पण दोघांचं स्वरूप मात्र एकच आहे. उपाधी भेदामुळे भेद वाटायला लागला बरं का. इकडं ईश्वराच्या उपाधीचा बाध करायचा आणि इकडे जीवाच्या उपाधीचा बाध करायचा. शिल्लक राहतं ते दोघांचं स्वरूप एकच. दोघांचं स्वरूप एकच. म्हणून उपाधीचा बाध केला की दोघांमध्ये ऐक्य होतं. दोघांमध्ये ऐक्य होतं. म्हणून पहिला विचार सांगितला जी ईश्वराचा भेद. दुसरा विचार कोणता सांगितला भेदाचा जीव जीवाचा भेद. आता जीवाची उपाधी एकच आहे. कुठलेही जीव घ्या सगळ्यांची उपाधी काय अविद्याच आहे. मग जीव जीवामध्ये भेद का वाटायला लागला. अनेकत्व आलं. काय आलं अनेकत्व आलं. ते अनेकत्व कसं आलं त्याच्याकरता उदाहरण दिलं. कुठलं घटाकाश मठाकाश हे उदाहरण दिलं. घट अनेक आहेत पण आकाश मात्र एकच आहे. घटाचा नाश केला की आकाशाचा नाश करावा लागत नाही. आकाश जसंच्या तसंच आहे. अनेकत्व उपाधीमुळे जे निर्माण होतं अनेक जीव जरी असले तरी अनेक जीवाच्या ठिकाणी असणारं चैतन्य मात्र एकच आहे. एकच आहे. मग तिथंही विचारानेच बाध करायचं आहे. मागचं आवृत्ती व्हायला पाहिजे तर पुढचं कळतंय. कारण तुम्ही अभ्यास करत नाही. मला तर केला पाहिजे ना अभ्यास. विद्यार्थी नाही केला तर गुरुजींनी तरी अभ्यास केला पाहिजे ना. कारण परमार्थात फसवाफसवी चालत नाही हो. व्यवहारात सुद्धा फसवाफसवी असू नये. फसवलं तर त्याला पाप लागतं. तसं परमार्थात सुद्धा फसवलं तरी पाप लागतं. ते एवढं सांगून पाप आपल्या वाट्याला येऊन ये ना. दोष येऊन ये आपल्या वाट्याला. म्हणून जीव जीवामध्ये सुद्धा भेद नाही आहे. अनेकत्वामध्ये तो भेद वाटतो बरं का. अनेकत्वामुळे त्याच्या पुढे भेदाचा विचार सांगितला जीव जडाचा भेद. आता तिसऱ्या भेदाचा विचार करायचा आपल्याला ना. मी थोडक्यामध्ये थोडीशी मागची आवृत्ती केली. तुम्ही थोडस डोळे फिरवत जा त्याच्यावरती अधूनमधून. म्हणजे लक्षात येते ते. आता जीव जडाचा भेदाचा विचार मांडत असताना की जीवामध्ये आणि जडामध्ये भेद नाही आहे. कसा नाही आहे त्याच्याविषयी इथं विचार प्रगट केलेला आहे. जीव आणि पंचविषयादी जड भोग्य पदार्थ यामध्ये भेद जाणून जीवास भोग्य
भोक्तृत्व भ्रांती होते. म्हणजेच पंचविषय यांच्या सत्यत्वाची कल्पना करून ते माझे भोग्य आहेत आणि मी त्या भोगाचा भोक्ता आहे अशा भ्रमास प्राप्त होतो. मग भोग्य सुखाच्या आशेने विषयासक्तीमुळे नाना तऱ्हेच्या विषय प्राप्तीच्या मागे एकसारखा धावत सुटतो. सारखी धडपड चालू असते. किंबहुना इंद्रिय सुख देह सुख मिळवण्यासाठी आजन्म कष्ट शोषित असतो व त्या भोग्य वस्तूपासून हव्या त्या मार्गाने लाभेल त्यावेळी जुळेल त्या प्रकाराने शक्य तेवढे विषय सुख आपल्या पदरी ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सुखार्थ विषयाकडे झालेली प्रवृत्ती, भोग्याच्या प्राप्त्यार्थ केलेली सारी खटपट परिणामी व्यर्थ ठरते. मग दमून थकून केवळ शेनच पदरी पडतो. रम्य सुखाच्या चिरशांतिमय सुखाच्या आशा सर्व दुराशा ठरून जीवनाची एक शोकांतिकाच होते. असा एक पाठशिवणीचा खेळ चालू असतो. आपण सुखाच्या पाठीशी लागतो पण सुख लाभ होत नाही आणि आपल्या पाठीशी दुःख लागले असून दुःखाने मात्र आपणास धरलेले आहे. आपण सुखाच्या दुराशा ठरवूनही सोडित नाही आणि दुःख आपणास सोडित नाही आणि यातच आयुष्य संपल्यामुळे अंत होतो. त्या आशा वासना तशाच राहतात. त्या वासना संघामुळे पुन्हा जन्म मरण परंपरा भोगावी लागते. ती लागतेच. भोग्य भोक्ता याच्याविषयी ते जसे आहेत त्या उपाधीनेच आपल्यास जसे दिसतात तसेच ते सत्य आहेत या समजुतीने त्या विषयापैकी त्या भोग्याविषयी सुख साधनेची बुद्धी होते. त्यापासून सुख लाभ होईल या आशेने त्या विषयाशी आसक्त होतो आणि त्या भोग्याविषयी दुःख साधनेची प्रतिकूल बुद्धी होते. त्याविषयी तिरस्कार वाटून त्या विषयाकडे फिरकण्याची बुद्धी होत नाही पण तो भ्रम होय. याविषयी श्री भगवान म्हणतात न रूपमशः ततोपलभ्यते. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जशी जगतातील संसार पंचविषय इत्यादी दिसतात तसे ते सत्यत्वाने उपलब्ध होत नाहीत. असे असताना भोग्य भोगत्यास सत्य समजून त्या विषयापासून सुख होईल अर्थात विषय प्राप्ती व सुख याच्यात साध्य साधन भाव वस्तुता नसून तो आहे या समजुतीने आणि या समजुतीच्या पोटी निर्माण होणाऱ्या तीव्र तम सुखेच्छेने प्रेरित होऊन जन्मल्यापासून मरेपर्यंत सुखासाठी प्रयत्न करून शेवटी परिणामी दुःख अतृप्ती अप्राप्ती कौतुक व प्राप्त विषयाविषयी अनादर होऊन दुराशाच पदरी पडते. जीवनाचा इतिहास सांगितलाय बरं का. जीव आणि जडाचा भेद सांगत असताना हा फार महत्वाचा विचार आहे बरं का. जीव हा जीवाला काय म्हणतात भोक्ता बर का. आणि जड पदार्थ, आता जड कोणते पदार्थ, ईश्वर सोडून सगळे जड पदार्थच आहेत. काय एक ईश्वर सोडला एक ब्रह्म सोडलं की सगळे जडच आहेत. त्या ब्रह्मापासून जीव वेगळा नाहीये हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय जसा जीवापासून जीव वेगळा ब्रह्मापासून जीव वेगळा नाही तसं जड आणि जीव याच्यामध्ये भेद का निर्माण झाला, निर्माण होण्याचं कारण काय, त्याच्यात चैतन्य नाही का, आहे की नाही. जडातही चैतन्य आहेच की आणि जीवातही चैतन्य आहेच की. मग फरक काय दोन्हीमध्ये. नाही उपाधीचा संबंध तिथं सांगितला नाही. इथं संबंध असा घेतलेला आहे आपल्या ठिकाणी विशेष रूपाने चैतन्य अभिव्यक्त आहे, जडाच्या ठिकाणी सामान्य रूपाने. सर्व पदार्थामध्ये सामान्य आहे ते क्रिया करण्याकरता प्रवृत्त नाही आहे, पण जीवाच्या ठिकाणी विशेष रूपाने असल्यामुळे ती क्रिया करण्याकरता प्रवृत्त आहे. हा फरक आहे दोन्हीतला. दगड चालतो का दगडाला चालवावं लागतं.
गाडी चालते का चालवावी लागते? जड आहे. सामान्य रूपाने चैतन्य त्याच्यामध्ये आहेच. प्रत्येक पदार्थ शास्त्रांनी वर्णन केले, संतांनी वर्णन केले. काय वर्णन केले? विठ्ठल जळी स्थळी भरला. हे कशा करता सांगितलंय? प्रत्येक पदार्थात देव आहे का नाही? मग प्रत्येक पदार्थात देव असला तरी तिथं सामान्य रूपाने आहे आणि विशेष रूपाने जीवाच्या ठिकाणी. पण गंमत अशी, आज जीव आणि जडाच्या ठिकाणी भेदाची भावना निर्माण झाली. हे जड पदार्थ म्हणजे माझे भोग्य पदार्थ आहेत आणि मी त्याचा भोगता आहे. मला ह्या पदार्थापासून सुख मिळेल या आशेनं जीव त्या पदार्थाच्या मागं लागलेला आहे. जीव त्या पदार्थाच्या मागं लागलेला आहे बरं का. वास्तविक जीव सुखरूप आहे. जीव सुखरूप आहे, पण त्या विषयाच्या द्वारे सुख मिळेल अशी भावना धरून त्या पदार्थाविषयी प्रतिकूल अनुकूल भावना निर्माण व्हायला लागली. अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण व्हायला लागली. वास्तविक परिणाम काय झाला? त्याला शास्त्रामध्ये तिथं शब्द वापरला, भोग्य भोक्तृत्व भ्रांतीला तो प्राप्त झाला. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीला तो प्राप्त झाला. मी भोगता आहे आणि माझे भोग्य आहेत, यांचा माझा संबंध आहे, मी यांच्याशिवाय राहू शकत नाही, अशी भ्रांती निर्माण झाली. फार वर्णन केले भोग्य भोक्त भ्रांतीचं. त्याला व्यवहारातली उदाहरण दिलीत. किती भ्रांती निर्माण झाली बघा. एक मनुष्य बाजारामध्ये गेला आणि त्याने रेशमी फेटा खरेदी केला. काय केला? खरेदी केला. घरी आला आणि 4 दिवसांतर तो फेटा बांधला आणि फेटा बांधून रस्त्याने चालला. रस्त्याने जाता जाता अचानक पाऊस आला. पाऊस आल्यावरून डोक्याचा फेटा काढला आणि पिशवीत घातला. लोकांना विचारलं, फेटा का? फेटा बेसतोय. डोक्या करता फेटा का फेट्या करता डोकं? डोकं भिजलं तरी चालेल, पण फेटा बेसता कामा नाही. यालाच म्हणतात भ्रांती. बर का? भोग्य भोक्तृत्व, भोग्य पदार्थ नाश होता कामा नये. माझा नाश झाला तरी चालेल. दुसरं उदाहरण दिलं. एकाने छत्री घेतली, नवी कुरी, आणि पावसात आला. अरे भिजा लागलाय, छत्री नवी आणल्या म्हणला आत्ताच, ती भिजून कशी का जाईल म्हणाला. ती जड आहे ना, भिजली काय आणि काय झालं? आपल्या करताय ना, ही भ्रांती आहे. तो जड पदार्थ आहे, पण त्याच्याविषयी आपली अशी भावना झाली, आदराची भावना झाली. आदराची भावना झाली आणि आदराची भावना झाल्यामुळं माणसं त्याच्यावरती प्रेम करायला लागले. किती प्रेम करायला लागले हो. जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. बर का? देह आणि देह संबंधी पदार्थावरती माणसं इतकं प्रेम करायला लागली, इतकं प्रेम करायला लागली की अतोनात. कारण तो पदार्थ राहिला पर्याय, तो जड आहे. तो पदार्थ जड आहे, पण आपल्याला सुख देतो ना. आपल्याला सुख देतो. अरे आपल्याला सुख देत नाही, आपणच सुखरूप आहोत. आपली भावना निर्माण झाली की ह्या पदार्थापासून सुख होतं, या पदार्थापासून सुख होतं, असा भाव निर्माण झाल्यावर आपण सुखरूप असताना हे विसरला आणि त्या पदार्थापासून सुख मिळतं अशी भावना निर्माण झाली. हे अभेदाचं स्वरूप आहे का भेदाचं स्वरूप आहे? भेदाचं स्वरूप आहे. म्हणून ही निर्माण झालेली भ्रांती निवृत्त झाली पाहिजे.
एका एका विषयाच्या मागं माणसं लागलेली आहेत. हा, एका एका विषयाच्या मागं माणसं लागलेली आहेत. पण विषयाच्या मागं जरी जीव लागलेला असला तरी आतापर्यंत कोणी त्या विषयापासून, विषय जडच आहेत बरं का. विषय कुठले? पंच विषय, शब्द, रूप, रस, गंध, हे 5 विषय आहेत, जडच आहेत. जड असताना त्याच्या ठिकाणी सुखाची भावना निर्माण झाली. ही फार खेदाची गोष्ट आहे बरं का, खेदाची गोष्ट आहे. बरं, हे कळत नाही ना, याच्याकरता माणसं आयुष्यभर धावतात. तो त्याच्याकरता आयुष्यभर धावता. संतांनी सरळ सरळ वर्णन केले, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. पण त्या पदार्थापासून सुख काय मिळालं नाही. मग सुखाची भावना निर्माण झाली, ती खरी आहे का खोटे आहे? खोटे आहे. अरे जड पदार्थ कुठं सुख देतो का? म्हणून ज्ञानोबाराने वर्णन करावं लागलं 8व्या अध्यायामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. 2-3 दृष्टांत दिले ज्ञानोबरांनी. एक दिलाय गुचिडाचा, दुसरा दृष्टांत दिलाय बेडकाचा, तिसरा दृष्टांत कुठला दिलाय? दरिद्र्याचा. किती दृष्टांत दिलेत? 4था कुठला? प्रवचनकार आहात ना तुम्ही, सांगता ना प्रवचनात. 4था कुठला? तेच कमलाचं म्हणजे बेडकाचं ना. त्यांनी दिले असं मागं कसं रिवर्स गाडी आली. दृष्टांत दिले बरं का. आता त्याचा विस्तार आपल्या समोर करत नाही. पण ते जडच आहेत, लक्षात ठेवा. तसं म्हणते सया दृष्टांताचा भाव मनी मानसी तैसा हृदयामध्ये मी रामू, असा सिद्धांत सांगितला बरं का. असता सर्व सुखाचा रामोपरी, भ्रांताशी कामू विषयावरी. हा विषयाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूलती भावना निर्माण झाली. अनुकूल प्रतिकूलतीची भावना झाली. पदार्थ आपल्याला सुखही देत नाही आणि पदार्थ आपल्याला दुःखही देत नाही. आपली भावना चांगली झाली की वाटतंय सुख झालं. आपली भावना जर वाईट झाली की दुःख देते असं वाटतं. गाडी सुख देते का दुःख देते? काहीच देत नाही. काय नाही महाराज, आज गाडीने इतका त्रास दिला. अरे गाडी कशी काय त्रास दिला तुम्हाला? इतक्या किका मारल्या, किका मारून मारून पाय दुखाला. दुःख झालं का नाही? कोणामुळे झालं? काय अनुभव काय? गाडीनं त्रास दिला का नाही? जड कुठं दुःख देतं का? पण आपली भावना आहे. आपली भावना आहे. नाही, आज गाडीमुळं आम्ही वेळेत आलो बरं का. गाडीमुळं असं या प्रत्येक पदार्थाविषयी आज आपली अनुकूल प्रतिकूलतेची भावना आहे बरं का. वास्तविक त्या पदार्थापासून सुखाचा संबंध नाहीये. पण जड पदार्थ आणि जीव पदार्थ यामध्ये आज आपण भेद निर्माण केलाय. मी भोगता आहे आणि ते भोग्य आहेत, ही निर्माण झाली भावना. आणि या निर्माणतेचा परिणाम सगळं जग त्याच्यामध्ये बुडालंय बरं का. जग त्याच्यामध्ये बुडालेले, भ्रांतीला प्राप्त झाले, लक्षात ठेवा. मग कधी निवृत्त होईल? कधी निवृत्त होईल? तो भेद पहिल्यांदा कळला पाहिजे बरं का. जीव जडाच्या भेदाचा विचार आपला चालू आहे. जीव जडाचा वरपंगानं पाहायला गेलं तर ते पटतंय बरं का. घर वेगळं आणि मी वेगळा, भेद आहे का नाही?
मग तुम्ही एक कसं काय म्हणताय? गाडी वेगळी आणि मी वेगळा, भेद आहे का नाही? आणि तुम्ही भेद नाही म्हणून सांगताय. ते पुढे विचारानं आपल्याला सांगणार आहे, ते पटवून देत आहेत. पण पहिल्यांदा भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण झाली ना, भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण झाली. आपल्या करता घर का घराकरता आपण? आपल्या करता घर. मग त्या घराला सजवावं लागतं किती? सजवावं लागतं किती हो? गुरुवरी महाराज सांगत असतात, एकाकडे गेलो आम्ही, त्यांनी घरी गेल्यानंतर घर फिरून दाखवलं. 2 मजली घर बांधलेलं होतं. महाराज म्हणले, घर छान बांधले तुम्ही, सुंदर बांधले. किती खर्च आला? म्हणजे 5-25 लाख रुपये खर्च झाले. फार फार चांगलं बांधले. आम्ही बरीच घरं पाहिली पण अशी का नाही. मला महाराज म्हणा, आम्ही कोण बांधणार? बांधणारा तो आहे म्हणजे. करता करता ईश्वर आहे म्हटला. आम्ही कोण म्हणलं याचा? आम्ही निमित्त आहे म्हटलं. सगळं त्याने केलं म्हणलं. कोण? त्यानं म्हणजे देवाने. हा, हरकत नाही. असं बोलणं चालू होतं. चालता चालता दूध देता देता वरी भाडेकरू होता राहायला. आणि तो भाडेकरू भिंतीला खिळा ठोकत होता. काय ठोकत होता? खिळा ठोकताना याला आवाज खाली आला. आवाज खाली, अरे तू भिंतीला खिळा मारतोस पण माझ्या हृदयाला ठोके बसतात म्हटला तो. महाराज म्हणले, तुझं कर्तृत्व आता आम्हाला कळालं. फिरून दाखवताना काय म्हणला? करता करविता तो, आम्ही कुठं बांधले म्हणला. आणि भिंतीला मात्र खिळा मारताना मला, अरे बाबा मी एवढ्या कष्टाने घर बांधले. हा, जागृती झाली का नाही? म्हणजे एवढी आपली भोग्य आणि भोक्तृत्व भ्रांती निर्माण झालेली आहे ह्या जड पदार्थाविषयी. हा, इथं प्रामुख्याने विचार मांडलेला आहे पंचविषयाचा, बरं का? पंच विषय. आता ते सर्व जडाच्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येतात, बरं का? हा, ते पंचविषय कुठं राहतात? जडाच्या ठिकाणी राहतात. आणि तिथं आपली भावना होती की याच्यापासून आपल्याला सुख होणार आहे, या आशेनं आज जीव त्याच्या माग लागलेला आहे. माग लागलेला आहे. एवढा प्रयत्न करतो, एवढा प्रयत्न करतो, आणि एवढा प्रयत्न करून शेवटी पदरामध्ये काय आहे? दुराशा. त्याला माऊलींनी उदाहरण दिले. कशाचं? मृगाचं. मृग म्हणजे हरिण. हा, त्याला तहान लागली. तहान लागल्यानंतर दुपारची वेळ, आणि तहान लागल्यानंतर त्याला ते पाणी दिसायला लागलं. त्या पाण्याच्या आशेने ते पळायला लागलं, बरं का? पाण्याच्या आशेनं ते पळायला लागलं. पळता पळता घडायला लागलं काय? पाणी पुढं पुढं आणि हा त्याच्या माग माग. जसं पळावं तसं पाणी पुढं, जसं पळावं तसं पाणी पुढं. पाण्याची आणि ह्याची काय भेट होईना. आधीच ताण लागलेली, पळून पळून होती तीही शरीरातली शक्ती गेली. आणि ते पळता 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 एवढं थकलं, एवढं थकलं, थकलं जिथं बसलं तिथं ते संपलं. कोणाचं वर्णन चाललंय? मृगाचं. ते मृगाला भासलं म्हणून त्याला मृगजळ म्हटलंय. मृगाला भासलं म्हणून त्याला मृगजळ म्हटलेलं आहे. मृग जसा त्या पाण्याच्या आशेनं पळतो तसा जीव सुद्धा सुखाच्या आशेनं पळतो. एवढा त्यातला भाव सांगितलाय. हा, हरिण पळून 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 थकून शेवटी एक दिवशी थकून प्राण सोडतो, तसा हा मनुष्य जीव सुद्धा थकून 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 म्हणजे शेवटी पळतो. कुठपर्यंत पळतो? आयुष्य आहे तोपर्यंत. आयुष्य आहे तोपर्यंत. आयुष्य संपल्यानंतर सुख सुख आहे तिथंच राहतं. त्याला काय सुख भोगायला मिळत नाही. मग शेवटी काय राहतं शिल्लक? वासना. शेवटी वासना राहते शिल्लक. राहिलेली वासना आता काय करते? ती ग बसू देत नाही, ती जन्माला घालते. दुसरं काय करत नाही. म्हणून इथं शब्द त्यांनी वापरला. हा, पाठशिवणीचा खेळ चालू आहे. पाठशिवणीचा खेळ चालू आहे. हा, सुखाच्या माग आपण पळतोय आणि आपल्या माग दुःख पळतोय.
सुख आपल्याला सापडत नाही आणि दुःख आपल्याला सोडत नाही. बरोबर आहे का नाही? पाठीशी खेळ खेळा का नाही कधी? लहानपणी खेळाच का नाही? हा, ते पुढचं धरायला पळतं पण ते सापडत नाही. हा सुखाच्या मागं पळाला आणि याच्या मागं काय पळालंय? दुःख. हा, याच्याने सुखाची भेट होत नाही पण ह्याला दुःख सोडत नाही ना. पाठीस लागलेलं दुःख सोडत नाही. हे का? भ्रांती निर्माण झाली. कशाची भ्रांती निर्माण झाली? या पंचविषयापासून, हे जड आहेत याच्यापासून मला सुख होईल या भावनेनं हा जीव त्याच्या मागं पळायला लागला बरं का. हा, याचा अर्थ काय झाला? याच्यामध्ये सिद्ध होतंय, तू सुखरूप असताना जडाच्या ठिकाणी सुखाची भावना निर्माण केली, हा भेदच आहे ना. हा भेदच आहे. जड पदार्थ सुखरूप नाही, तूच सुखरूप आहेस, पण त्याच्या ठिकाणी सुखाची भावना निर्माण झाली. तू सुखरूप असताना जड पंचविषयादी पदार्थ सुखरूप आहेत अशी भावना निर्माण झाली. या भावनेलाच भेद मानलेला आहे बरं. आणि या भावनेचा परिणाम भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण झाली. ती निवृत्त होत नाही, लवकर निवृत्त होत नाही. किती त्याचा परिणाम होतो? बघा, उदाहरण दिलं जातं त्याला. वय पूर्ण झाल्यानंतर माणसाचं लग्न होतं. काय होतं? लग्न होतं. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर आईवरचं प्रेम कमी होतं आणि पत्नीविषयी प्रेम निर्माण होतं. का? कशामुळं? हीच माझ्या जीवनातली भोग्य आहे बरं का. हीच माझ्या जीवनातली आता भोग्य आहे. परिणाम काय? आईचं आणि तिचं पटत नाही. आईचं आणि तिचं पटत नाही. मग ती म्हणते वेगळं राहायचं. ती काय म्हणते? वेगळं राहायचं. का? अरे आईने जन्म दिला का तिनं जन्म दिला तुला? म्हणजे 21 वर्षामध्ये तुझी बुद्धी बदलली आणि 21 वर्षांतर बुद्धी कशी काय बदलली? भोगाची भावना निर्माण झाली. हिच्याशिवाय मी आता जगू शकत नाही. हिच्याशिवाय मी आता जगू शकत नाही. आईला वेगळं काढेल पण हिला सोडणार नाही. ह्यालाच म्हणतात भोग्य भोक्तृत्व भ्रांती. गंमत आहे सगळी लागा जीवनाची बरं का. फक्त भोग्य हे माझे पदार्थ, त्या जडाच्या ठिकाणी निर्माण झालेली भावना ही आज भेदाला कारण निर्माण झाली. आईत आणि तुझ्यात भेद निर्माण झाला का नाही? कुणामुळं? तिच्यामुळं. भावात आणि तुझ्यात भेद झाला का नाही? कुणामुळं? तिच्यामुळं. का? भोग्य भोक्तृत्व. फक्त भ्रांती हीच माझ्या जीवनातली भोग्य आहे, ही असेल तरी मी जगू शकेल, नाही मी जगू शकत नाही. अरे तू सुखरूप आहेस, तुला बाहेरच्या सुखाची गरज नाही आहे. काय आहे? नंतर संतांना वर्णन करावं लागलं. ते 15व्या अध्यायातलं इथं श्लोकाचं उदाहरण दिले. न रूपमश्य ततोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. त्या संसाराचं वर्णन केले तिथं 15व्या अध्यायामध्ये. संसार वृक्षच आहे. आणि त्या संसार वृक्षाला लागलेली पानं म्हणजे ही पंचविषय आहेत. झाडाची पानं नेहमी टवटवीत असतात. हे टवटवीत असतात बरं का. फार सुंदर रूपक केले ते संसार वृक्षाचं. पण त्याचं मूळ कोण आहे? ते उलट आहे. तो असा सवसा नाही बरं का संसार वृक्ष. त्याची मुळं वरती आहेत आणि फांद्या खाली आहेत. मूळ वर, त्याचं मूळ कोण? ब्रह्म. त्या ब्रह्माशी मायेचा संबंध आला आणि मायेचा संबंध आल्यानंतर अंकुर फुटला आणि ते वाढायला लागलं. वरून खाली आलो आपण, लक्षात ठेवा.
हा, ब्रह्म होतो ते जीव दशाला आलं म्हणजे खाली आलं का नाही, म्हणून ते मूळवर आहे, मग उलटा येतो वृक्ष बरं का. त्या ज्ञानेश्वरीमध्ये फोटो बघा, असं खालून नाही, वर त्याची मुळ आहेत. आपल्याला वर जायचं आहे. का वरून खाली आलंय ना. संत कुठून येतात, वरून खाली येतात, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपापासून खाली येतात, पण ते विचाराने येतात, आपण अविचाराने आलोय, हा फरक आहे. हा, मग ते ब्रह्म मूळ, पण त्या मूळ ब्रह्माशी मायेचा संबंध आल्यामुळं सगळा एवढा तो विस्तार झाला वृक्षाचा. ते पसरलं फांद्या एवढ्या एवढ्या फांद्या त्याच्या, त्याला पानं एवढी, एक मायेचा संबंध आल्यामुळे बरं का. हा, म्हणून हे विषय आहेत, आणि या विषयाच्या ठिकाणी निर्माण झालेली भावना म्हणजे भेदाची भावना निर्माण झाली. हा, एक भोग्य पदार्थाविषयी आपली अनुकूलतेची भावना निर्माण झाली की त्याच्या संबंधाने किती भेद निर्माण होतात. तिच्याकरता आईला बाहेर काढलं, तिच्याकरता भावाला बाहेर काढलं, तिच्याकरता शेजाऱ्याला बाहेर काढलं. काय हे अनुभवाचं उदाहरण आहे. हे कशाकरता दिलंय, जडाच्या ठिकाणी निर्माण झालेली भोग्याची भावना भेद निर्माण करते. हा, हो, आधी होता भला पर्या, तिला शिव्या दिल्या, मायेमुळे घडलं बरं का. हा, जड पदार्थाच्या ठिकाणी मायेचं आकर्षण आहे ना. हेच पहिल्या अभंगामध्ये वर्णन केले, अनेक न लगे माईक पदार्थ ते ते माझे आर्थ नको देवा. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय, हे गोट्या. असा मुलगा बाबा बरोबर बाजारात गेला, आणि बाजारात गेल्यानंतर त्या बाजारामध्ये शोची फळं ठेवली होती, सफरचंद, सीताफळ, आंबा. आणि ती बघितल्याबरोबर हा म्हटला, बाबा मला ते सीताफळ पाहिजेच, सीताफळ मला पाहिजेच. बाबाने सांगितलं, अरे आपल्या दारात सीताफळाचं झाड आहे, हा, तुला मी तिथलं काढून, नाही नाही मला मला हेच पाहिजे, मला. अरे ते नुसतं दिसायचं आहे, ते फळ नाही खरं, नाही 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 मला तेच पाहिजे. ते पोरगं काय ऐकायला तयार नाही. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, अरे ते फळ आहे ना, आत चिकन आणि माती याचा गोळा केलाय आणि त्याला वरती फळाचा रंग दिलाय, आत काय नाही बरं का. हा, पण वरती इतका त्याला रंग दिलाय, हा, निसर्गातून निर्माण झालेलं फळ आणि कृत्रिम केलेलं फळ, आकर्षण त्याला अधिक आहे. अरे सीताफळ खाल्लं तर पोट भरेल, पण ते खाण्यासारखं आहे का. तुकोबा म्हणतात, ते मला कळालं. हे मला कळालं, तो का म्हणे त्याचे कळले आम्हावर, देवा अनेक न लगे माईक पदार्थ. हा, पण त्या पदार्थाला पाहिल्यानंतर इच्छा निर्माण होईल का, आकर्षण फार आहे. हा, आणि आकर्षणाचा परिणाम माणसं किती तुम्ही कीर्तन ऐका, किती प्रवचन ऐका, आकर्षण जडाकडे माणसं होतातच. हे आकर्षण कधी कमी होईल, ज्या दिवशी जीव जडाचा भेद निवृत्त होईल त्या दिवशी. हा, त्या पदार्थाशी संबंध ठेवा, व्यवहार करण्याकरता ते पदार्थ आहेत, पण हे सुखाकरता नाहीत, असा कुठंतरी निश्चय झाला पाहिजे बरं का. व्यवहाराकरता ते निर्माण केलेत. वास्तविक विचार केला तर आपण सुखरूप आहोत, आणि आपण सुखरूप असल्यामुळे या पदार्थापासून सुख मिळते जी अशी भावना निर्माण झाली, आणि त्या भावनेचा परिणाम की भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण झाली. म्हणजे भेदाची भावना निर्माण झाली, भेदाची भावना निर्माण झाली. पण जड पदार्थ हे आपल्याला सुखरूप जरी वाटत असले तर ते सुखरूपही नाहीत आणि ते दुःखरूप नाहीत. फक्त आपली त्याच्याविषयी निर्माण झालेली भावना ही सुख दुःखाला कारण झालेली आहे. म्हणून आज आपलं आयुष्य त्याच्यामध्ये चाललेलं आहे. पदरामध्ये मात्र निराशाच आहे. म्हणून संतांनी सरळ सरळ वर्णन केले शुद्ध भाषेमध्ये.
विषये सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोटे. म्हणून कौतुक, त्यात दोन आणखी भाव सांगितलेत बरं का, गमतीदार आहेत. अप्राप्ताविषयी कौतुक आणि प्राप्ताविषयी अनादर. आता आपण वाचलं तिथलं शेवटचं वाक्य. काय वाक्य लिहिलंय? फार सुंदर आहे वाक्य बरं का. जे पदार्थ प्राप्त झालेले नाही त्याला काय म्हणतात? अप्राप्त. त्याच्याविषयी कौतुक वाटतं आणि जे प्राप्त झाले त्याच्याविषयी अनादर वाटतो. आता तुला गाडी आहे, पण दुसऱ्याची गाडी बघितली की हे ती गाडी चांगली आहे म्हणजे कौतुक. तुझ्या गाडीविषयी प्रेम राहिलं? त्या विषयाचा परिणाम आहे बरं का हा. प्राप्त पदार्थाविषयी अनादर आणि अप्राप्त पदार्थाविषयी कौतुक. म्हणून घरात वस्तू असताना सुद्धा हे 15-20 हजारचा पाहिजे म्हणते, हा अप्राप्त आहे ना. 15 हजारचा प्राप्त आहे पण अनादराची भावना निर्माण झाली. आणि तो प्राप्त नाहीये, अप्राप्त आहे, 25 हजारचा पण कौतुकाची भावना निर्माण झाली. हा एक त्या जडाच्या संबंध निर्माण होणारा भाव बरं का. हा असं सगळं पदार्थाविषयी तुम्ही लावून घ्या, एकांतात बसून अभ्यास करायचा. आता आपल्याला राहायला घर आहे की नाही, हा प्राप्त आहे की नाही, आणि त्याच्यासारखा बंगला पाहिजे. अप्राप्ताविषयी कौतुक. लग्न झाले का नाही, तिच्यासारखी मला नाही मिळाली. हे सगळीकडे लागतं बरं का. पुरुषाला लागतं, स्त्रीला लागतं. स्त्रीला वाटतं हा तिच्यासारखा नवरा मला नाही मिळाला. तिला मिळाला 50 हजार पगार असलेला, मला मिळाला 10 हजारच. अरे मिळालाय का नाही. अनादर आणि कौतुक. जो पदार्थ प्राप्त आहे त्याच्याविषयी अनादराची भावना आणि जो अप्राप्त आहे त्याच्याविषयी कौतुकाची भावना. याच्यातच आयुष्य चाललंय आपलं. हा प्राप्ती, जे प्राप्त झाले त्या समाधान आहे का? नाही ना. ते कसं प्राप्त होईल, ते कसं प्राप्त होईल, ते कसं प्राप्त होईल. कौतुकाची भावना निर्माण झाली आणि परिणाम त्याच्या माग हा जीव धावतोय. पण शेवटी दुराशाच पदरी पडते. ते काय घडत, आयुष्य जातं हे चिंतन करण्यामध्ये, पण आपल्या घरावरचे कवले काय बदलता येत नाहीत. भावना राहतील तशीच. हा दुसऱ्याचा पदार्थ पाहिल्यानंतर कौतुक वाटतं आणि आपल्या पदार्थांना पण आयुष्य संपतं, पदरात काहीच पडत नाही, दुराशाच दुःखच पडतं. बरे पुढे वर्णन केले. आपण ज्या देहास व देहसंबंधी पसाऱ्यास भोग्यास किंबहुना अखिल प्रपंचास सत्य समजतो, पण त्या सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे या दोहोचा विचार केला तर आपणास विचारांते असे आढळून येईल की भोग्याच्या स्वरूपात सारखा बदल पालट होत असतो आणि भोग्याचे न बदलणारे न पालटणारे स्वरूप जर कोणते असेल तर ते म्हणजे सतत बदलणे, अखंड पालटणे, नेहमी परिवर्तन होणे हे होय. दुसरा एक विचार सांगितला. आपण या प्रपंचाकडे पाहता पाहता आपल्याशी भावना निर्माण होते, सत्यत्वाची भावना निर्माण होते. शेवटी ते पदार्थ जड आहेत पण त्या पदार्थावरती शेवटी ह्या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीतून त्या पदार्थाविषयी सत्यत्वाची भावना निर्माण होते. सत्यताची भावना निर्माण होते. वास्तविक त्या सत्य काय आहे मिथ्या काय आहे या दोहोचा विचार केला तर जे आपल्याला पदार्थ प्रतीतीला येतात खरंच ते सत्य आहेत का मिथ्या आहेत याचा जर विचार केला तर विचारांती काय पदरामध्ये पडेल हो. तर त्याच्यातला त्यांनी बारकावा सांगितला. बरं काय बारकावा सांगितला? भोग्याच्या स्वरूपात सारखा बदल पालट होत असतो. बर का, ते पदार्थ बदलत असतात पण ते अस्थिर आहेत, चंचल आहेत. मग त्यांचा स्वभावच आहे सतत बदलत राहणं. सतत बदलत राहणं हा त्यांचा स्वभाव न बदलणार आहे असं सांगायचंय बरं का.
हे वाक्य फार गोंधळ टाकतंय. हा, काय वाक्य लिहिले बघा तिथं. भोग्याचे न बदलणारे न पालटणारे स्वरूप जर कोणते असेल तर ते म्हणजे सतत बदलणे, अखंड पालटणे, हे नेहमीच परिवर्तन होणे होय. येते वाक्य लक्षात. सतत बदलत राहणे हाच त्याचा न बदलणारा स्वभाव आहे. सतत बदलत राहणे हा त्याचा स्वभाव न बदलणार आहे. पण आपली भावना झाली ना सत्यत्वाची, त्याचा परिणाम ते बदलत राहतंय. हो, बदलत राहतंय की नाही. आपल्या शरीरावरून विचार करा. आपल्या शरीरावरून विचार करा. बालपण शरीर, त्यानंतर तारुण्यपण, त्याच्यामध्ये प्रौढपण, त्याच्यामध्ये म्हातारपण, हे बदलत राहतं. हे बदलत राहणं त्याचा स्वभावच आहे. त्याला आपण काय करू शकत नाही. पण आपली त्याच्याविषयी सत्यत्वाची भावना निर्माण झाली. सत्यत्वाची भावना निर्माण झाली म्हणून नेहमी परिवर्तन होणे हे होय. पालट, बदल, परिवर्तन हा त्या भोग्याचा अंगभूत धर्म होय. तो त्याचा स्वभावच आहे, पालटत राहणार. बरं का, त्याचा तो स्वभावच आहे. एकनिष्ठ अव्यभिचरित असे भोग्य विषयाचे कोणतेच स्वरूप नाही. स्वदेह दृष्ट्या जन्मल्यावर स्तनपानाची अवस्था येते की लागलीच जाते. बाल्यावस्था येते व जाते. कौमार्य अवस्था येते व जाते. तारुण्य येते व जाते. प्रौढावस्था येते व जाते. अपेक्षा येते रूप वृद्धावस्था येते व शेवटी आयुष्य संपुष्टात येते. वर या मृत्यू लोकाचा सदाचाच निरूप घ्यावा लागतो. हा, हे पदार्थ बदलत राहतात, सारखे राहत नाहीत. ब्रह्म कधी बदलत नाही. जे जसं आहे तसंच आहे. जगात बदलत होत चाललाय, लक्षात ठेवा. जगात बदलत होत चाललाय. पण मूळ स्वरूपामध्ये कधीही बदल नाही. जे जसं आहे तसंच आहे. सच्चिद आनंद. त्याच्यात किती उन्हाळे आले, किती पावसाळे गेले, किती थंडी गेली, त्याच्यात काय बदल आहे का? बदल कोलाट आहे भोग्य पदार्थात. मग त्याला शरीराचंच उदाहरण दिले आपल्याला. शरीर बदलत राहतंय, पण शरीरामध्ये असलेला बालपणामध्ये जो आत्मा होता तो तारुण्यामध्ये बदलला. तारुण्यामध्ये होता तो प्रौढावस्थेमध्ये बदलला. प्रौढावस्थेमध्ये होता तो म्हातारपणामध्ये बदलला नाही. हा बदलत चाललेला स्वभाव आहे त्याचा, पण त्या स्वरूपामध्ये काहीही बदलत नाही. म्हणून तर सांगतोय, मी बालपणात काय काय करत होतो मला कळतंय का? जो तारुण्यामध्ये आत्मा आहे तोच बालपणात तुझा साक्षी रूपाने होता ना. सगळं ते सांगतोय. बालपणामध्ये आम्ही असं खेळत होतो, तारुण्यामध्ये असं आम्ही भानगडी करत होतो, प्रौढपणामध्ये आम्ही एवढं राबलो, हे सगळं सांगतोय की नाही? कोण सांगतोय? म्हणजे बालपणातलं, तारुण्यपणातलं, प्रौढपणातलं, म्हातारपणामध्ये वर्णन करतो. याचा अर्थ काय? आत्मा एकच आहे, तो कधी बदललेला नाहीये. हे बदलत चाललेलं लक्षात ठेवा. आणि बदलता बदलता शेवटी काय होतं? शेवटी बदलता बदलता त्याचं आयुष्य संपतं. आयुष्य संपलं की देह निघून जातो, पण स्वरूप तसंच राहतं ना. म्हणून अर्जुनाला हे सांगावं लागलं ना देवाला, अरे अर्जुना युद्ध कर. तेव्हा मी युद्ध करणार नाही म्हणा. युद्ध करणार नाही का? ह्यांना आम्ही मारायचं आणि पाप घ्यायचं. देवाने सांगितलं तू मारले तरी हे मरणारच आहेत, आणि नाही मारले तरी मरणारच आहेत. मारले तरी मग कसे आहेत ते? त्या उदाहरण दिलं. कुठलं उदाहरण दिलं? जायते बिर्यते वा कदाचिन जे वासांची जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपरानी जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वस्त्र वेडी जे तैसे देहांतराते शुकारे जे चैतन्य नाथ. त्या दृष्टांत दिला. जीर्ण वस्त्र सांडी जे
आपण कपडे कधी बदलतो? जीर्ण झाल्यानंतर. मग जीर्ण झालेली कपडे टाकत असताना आनंद आहे का दुःख आहे? आनंद आहे. आता नवीन कपडे घालायला मिळणार दिवाळीला, जुनी आता टाकून द्यायची, बरोबर आहे की नाही? कपडे टाकली का तुम्ही देह बदलला? कपडे बदलले हो, देह तोच आहे, देह तोच आहे. तसं कपडे बदलल्यानंतर देह तोच आहे, तसं आयुष्य संपल्यानंतर देह बदलला, स्वरूप तेच आहे, स्वरूप तेच आहे. उदाहरण दिले त्यांनी काय? जीर्ण वस्त्र सांडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाथो. हा, जीर्ण वस्त्र टाकलं जातं, नवीन स्वीकारलं जातं. तसं आयुष्य संपलं मध्ये देह जीर्ण झाला, जीर्ण झाला, मग पुढचा देह. मग तो कसा? इच्छेप्रमाणे का कर्माप्रमाणे? कपडे इच्छेप्रमाणे मिळतात हो. मला अशी पाहिजे, तशी पाहिजेत. हा, तिथं सुद्धा आपलं जसं कर्म आहे तसंच, म्हणजे इच्छाच म्हणायला लागेल ना. हा, म्हणजे हे बदलतं. हा, अवस्था बदलतात. याचा अर्थ काय? हे सतत बदलत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. मग त्याच्याविषयी तुम्ही सत्यत्वाची भावना ठेवू नका, सत्यत्वाची भावना ठेवू नका. हा, जे सतत बदलत राहतं ते विनाशी आहे, आणि जे कधी बदलत नाही ते अविनाशी आहे. म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुख नव्हे, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी, अविनाश करी आपुली आयशे, लावी मनापिशे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे सरे. मरण सरे म्हणजे कळालं मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझा आणि देहाचा काही संबंध नाही, मीच सुखरूप आहे, असं ज्या दिवशी या जीवाला कळालं त्या दिवशी मरण माझे मरून गेले, मरण सरे. अशी त्याची संगती आहे. लोक म्हणतात मेल्यानंतर कीर्तीशील. अरे मेल्यानंतर कीर्ती तिथं सांगितलेलं नाही. तो का म्हणे एका मरणीची सरी, उत्तमची उरे कीर्ती, मागे कोणाची? त्याचा निश्चय झाला. हा, आता माझं मरण राहिलं नाही का? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मला मरावंच लागत नाही, मला मरावं लागत नाही, तसं जन्मावं लागत नाही, जसं जन्मावं लागत नाही तसं मरावं लागत नाही, असं ज्याला कळालं त्याची कीर्ती उरे. म्हणजे तो पदार्थ नाशिवंत आहे, जाणार आहे. त्या पदार्थाविषयी जी आपली अनुकूलतेची भावना निर्माण झाली, प्रतिकूलतेची भावना निर्माण झाली, त्याला कारण काय? सत्य त्या पदार्थाला पण समजायला. म्हणून शेवटी ते पदार्थ नाश पावतात, शेवटी आपलं आयुष्य संपतं, पण ते पदार्थ काय संपत नाहीत. आयुष्य संपुष्टात येते व या मृत्यू लोकाचा सदाचाच निरोप घ्यावा लागतो. सदाचाच, जे कायमचाच निरोप घ्यावा लागतो. का असा शब्द वापरला हो? पुन्हा जन्म नाही. आहे की नाही? आहे हो. हा आयुष्य समजा कुत्र्याचा जन्म मिळाला, काय कळतं या कुत्र्याला? जन्माला येऊन त्याला जग म्हणजे काय कळतं, माणसं म्हणजे काय कळतात, भोग्य पदार्थ म्हणजे काय कळतात? तिथं अज्ञानच आहे सगळं. मग त्या जन्माला येण्यात काय अर्थ आहे हो? फक्त एकच जन्म आहे मनुष्याचा. हा, इतर योनीमध्ये जन्माला येऊन काही अर्थच नाही हो. आता ते यावं लागतं, कर्मामुळे भाग वेगळा. हा, सदाच जगाचा निरोप घ्यावा लागतो, सदाताच. हा, मनुष्य जन्म गेला, याच्यानंतर किती जरी जन्म मनुष्य जन्म सोडून जरी मिळाला तर काय त्या जन्माला काय किंमत आहे? नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. तरीच जन्मा यावे, डॉक्टर व्हावे, दास विठोबाचे व्हावे, असं वर्णन केलं. म्हणजे इतर जन्माला येऊन काही अर्थच नाही हो, काही किंमतच नाही.
1,00,000 बक्षीस मिळालं शर्यतीमध्ये, काय बैलाला आनंद आहे त्याच्यात? हा, काय आनंद आहे का त्याला? कायच आनंद आहे? त्याचा फोटो दिला पेपरला पहिल्या पानावर, ते काय काय उपयोग आहे? मुक्त होणार आहे तो? हा, 1,00,000 बक्षीस मिळालं का नाही, काय बैलाला त्याचा काय फरक आहे हो? काहीच नाही फरक ना त्याला. त्याला आनंदही कळत नाही आणि त्याला दुःखही कळत नाही. म्हणून हा एक जन्म गेला की सगळं संपलं. काय मिळवायचे ते ह्याच जन्माच मिळवा. लोक म्हणतात ह्याच जन्माच मिळवायचं ना, मग सगळंच मिळवाय ना म्हणतात ते. ह्याच जन्मात सगळं मिळतं, दुसऱ्या जन्मात दुसरं काय मिळवता येत नाही. म्हणून मृत्यू लोकाचा सदाचाच निरोप घ्यावा लागतो. आता मनाचा विचार केला तर तेही त्रिगुणात्मक असल्यामुळे सत्व रज तम या गुणापैकी ज्या गुणाचे प्राधान्य मनात असते त्या त्या गुणानुरूप सात्विक राजस तामस विषय आवडतात. आता त्याच्या पुढे आवड निवड वेगळी सांगितली का? मनाच्या ठिकाणी गुणाचा संबंध आहे, ती 3 गुणांनी युक्त आहे. आणि 3 गुणांनी युक्त असल्यामुळे कोणाला राजस पदार्थ आवडतात, कोणाला तामस आवडतात, कोणाला सात्विक आवडतात. वास्तविक आवडी निवडीचा संबंध नाहीच आहे. आवडी निवडीचा संबंध नाही, पण का निर्माण झाला? गुणाच्या संबंधाने. हे गुण कुठं राहतात? स्वरूपाच्या ठिकाणी राहतात का मनाच्या ठिकाणी? मनाच्या ठिकाणी राहतात. हा, स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा संबंध नाही, गुणाचा संबंध नाही आहे. मग मनाच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर आवड निर्माण आपली सुरुवात निर्माण झाली. राजस तामस सात्विक. मला जे आवडतं ते तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला जे आवडतं ह्याला आवडत नाही. हिने कपडे घातलेले मला आवडत नाहीत, मला हीच आवडतं. तुम्ही मला महाराज याच्यापेक्षा 1000 रुपये मीटरचा तुम्हाला देतो कपडा रंगीत. मी सांगितलं 1,00,000 जर दिला तरी नको, आम्हाला आवडतच नाही ना. मी सांगितलं पांढरा तुलाच येतो 1,000 मीटरचा रुपयेचा, ते म्हणते नाही मला कलरचाच पाहिजे. यात भांडत बसायचं का? आता त्याची आवड त्याच्या बरोबर, आपली आवड आपल्या बरोबर, आणि आवडीत भांडणं होतात ना. आवडीमध्ये भांडणं होतात, आवडीमध्ये भेद होतात का? ते म्हणतोय ह्या महाराजाला सांगायचं का? तो त्याला आवडला. ते म्हणतोय त्याला सांगायचं नाही. मग काय भांडत बसायचं का? त्याच्या म्हणण्याप्रमाणे आणायचं. जग त्रिगुणात्मक आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे आणायचं. आणलं त्यानं काय 4 चांगलं सांगितलं तर आपण घ्यायचं, नाही काय न सांगितलं तर कान झाकून बसायचं. मनावरती काय घ्यायचं का? त्या समाजात राहावं लागतं ना, समाजात राहावं लागतं. त्याच्या आवडीचा तो विषय झाला. आणि मनाच्या ठिकाणी गुण आल्यामुळे गुणाच्या संबंधाने आवड भिन्न भिन्न आली, लक्षात ठेवा. म्हणून ज्या गुणाचे प्राधान्य मनात असते त्या गुणानुरूप तो पदार्थ प्रगट होतो बरं का. जर एखाद्याच्या मनामध्ये सात्विक आला जर प्राधान्य असेल तर सात्विक, एखाद्याच्या मध्ये राजस प्राधान्य असेल तर राजस, एखाद्याच्या जीवनामध्ये तामस असेल तर तामस. अशी आवड निर्माण कुठल्या वेळी कोणाच्या कधी कधी तो प्राधान्याने असतो एखाद्याच्या जीवनामध्ये. हे 3 गुण येतात जातात, पण एखाद्याच्या जीवनामध्ये 1 गुण प्राधान्याने असतो बरं का. आता आपण परमार्थ करतो, आमच्या तुमच्या जीवनामध्ये प्राधान्याने सात्विक गुण आहे. काय आम्ही कधी कधी रजोगुणात जातो, कधी कधी तमोगुणात जातो, पण आपला मूळ गुण कुठला आहे? सात्विक आहे. आम्ही भजन करतो पण कधी कधी राग येतो की, पण राग येणं हा आपला स्वभाव नाही बरं का. कधी कधी तमोगुणात जातो. हो, राजकारणी लोकांचा गुण काय? राजस. पण कधी कधी देवळात येतात, साष्टांग घालतात, सत्वगुणात आले, पण त्यांचा तो गुण नव्हे बरं का. त्यांचा तो गुण नव्हे. तो त्यांचा मूळ प्राधान्याने राजस गुण आहे. आता काही चोर आहेत, त्यांचा प्राधान्याने काय? तामसच आहे. पण कधी कधी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होते बरं. कधी कधी दया निर्माण होते. गुरुवरी साखरे महाराज सांगत असतात, एक चोर
एका घरामध्ये चोरी करायला गेला. आणि चोरी करायला गेल्यानंतर मोठाच्या मोठा वाडा पाहिला. त्याला म्हणला या वाड्यात काहीतरी आपल्याला गबाळ भरपूर सापडणार. रात्री गेला 2च्या दरम्यान त्या वाड्याच्या भोवतीने फिरायला फिरता आता नेमकं कुठून आत प्रवेश करावा म्हणून तो कानोसा घेता त्या घराला एक खिडकी होती. आणि खिडकी जवळ आला आणि नवरा बायकोचं बोलणं चालू होतं रात्री 2 वाजता. बर का. तो नवरा म्हणत होता बायकोला, हे बघ पोराला अंतरायला काय नाहीये, मी माझ्या धोत्राचा पदर खाली टाकलाय आणि त्याच्यावरती पोरं झोपवलेत, किंवा तुझ्या लुगड्याचा पदर त्यांच्या अंगावरती टाक म्हणजे ती झोपतील नीट, डास चावणार नाही. चोराने विचार केला, यांच्या घरात अंतरायला आणि पांघरायला नाही, मी यांच्या घरात जाऊन मला काय मिळणार आहे? एवढं दारिद्र्य. त्याच्या दयात अंतकरणामध्ये सत्वगुण जागा झाला. आणि त्यानं काय केलं, त्या खिडकीतून त्या चोराच्या खांद्यावर होती शाल, त्यांनी शाल आत टाकला आणि निघून गेला. कधी कधी चोराच्या मनात असा सत्वगुण जागा होतो, पण तो त्याचा स्वभाव नव्हे. आणि त्याच्या विरुद्ध महाराज कधी कधी सत्वगुणामध्ये राहणारा महाराज त्याच्या मनात कधी कधी पाकिटाविषयी भांडण निर्माण होतं, समजावं रजोगुण जागा होतो. पण प्राधान्याने एक गुण प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो, त्या गुणात ते माणसं वावरत असतात बरं का. म्हणून इथं प्राधान्य मनात असते, त्या गुणानुरूप सात्विक राजस तामस विषय आवडतात. त्यामुळे एकच विषय आमरण आवडतो. अगर आमरण एकच विषयाविषयी अनुकूल बुद्धी राहील असे नाही बरं का. बदलत राहतं, हा एकदा पदार्थ खावा, एकदा तो एकदा पदार्थ खावा, असं बदलण्यातच आयुष्य जातंय. असं काही ठराविक माणसं आहेत, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुण सतत येत राहतात. त्याला चक्र म्हटलेलं आहे. हे 3 गुणाचं चक्र आहे. सकाळी उठल्या देवाची पूजा करावी वाटते, समजावं सत्वगुणात आलाय. सगळी पूजा बिजा आवरली, 8 वाजले, आता कामावरती गेलं पाहिजे, रजोगुणात आला बरं. दिवसभर काम केलं, काहीच मिळालं नाही, कोणाच्या तरी बांधाचं कापून आणलं पाहिजे, आता तमोगुणात गेला. हे चालूच असते बरं का, हे थांबत नाही कधी चक्र. हे 3 गुणाचं चक्र सतत चालू असतं. हे कुठंपर्यंत असतं? मरेपर्यंत. पण एकच विषय आपल्याला कधी आवडत नाही. ते गुणाचं चक्र सतत चालू असतं. जी खरीच महात्म्य ती एकाच गुणामध्ये येणारा नाहीत, सत्वगुणामध्ये राहणारा जो भक्त आहे, त्याचे पदार्थ विषयाविषयी कधी आवड बदलत नाही. म्हणून तर संतांनी वर्णन केले, काय आवडे हे रूप गोजेरे सगुण पाहता लोचन. ते म्हणत नाहीत आम्हाला प्रपंच आवडतो, नाही, आम्हाला आता एकच विषय. बाकीच्या गुणाचा संबंध राहिला नाही बरं का. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मात्र अनुकूल बुद्धी राहील असे नाही. एकाच विषयाविषयी आमरण प्रतिकूल बुद्धी राहील असे नाही. कधी अनुकूल बुद्धी, कधी प्रतिकूल बुद्धी, कधी प्रतिकूल बुद्धी, कधी अनुकूल बुद्धी, हे सतत बदलत आहे. म्हणून महाराज म्हणतात, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. या श्री तुकाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मनाच्या वृत्तीतील सारखा बदल पालट क्षणोक्षणी होत असल्यामुळे कोणत्याही विषयाविषयी अनुकूल अथवा प्रतिकूल यापैकी कोणती एक भावना निरंतर कायम राहील अशी मुळीच नाही. या मनाच्या बाबतीत भोग्य वस्तूप्रमाणे न बदलणारी गोष्ट जर कोणती असेल तर एकच एक, ती म्हणजे मनाच्या वृत्तीचे रंग पालटून होणारा सदैव बदल, सतत पालट, नेहमी परिवर्तन ही होय. अतएव बालपणापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही एक विषय आवडत नाहीत. त्यामुळे विषयात सुख प्राप्तीच्या बुद्धीने होणारी प्रवृत्ती परिणामी व्यर्थच होते. याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्राशिता बहुती परी, तरी त्रासूने घे धरी अधिक प्रेम, पहिली बाळ दशे आई बाहेची पिशे, ते सरे मग स्त्री माशे बोलून टाके, मग स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकाशी.
हा, बदलत राहतं. बालपणामध्ये आईविषयी प्रेम असतं, तारुण्यामध्ये पत्नीविषयी प्रेम असतं, आणि म्हातारपणात नातू फार आवडतो. हे बदलत राहतं. सतत बदलत राहणं हा त्याचा न बदलणारा स्वभाव आहे. हे वाक्य लक्षात ठेवा बरं का. आणि या पद्धतीने पहिल्या बाळपणात पहिल्यांदा आई बाबा असे आई बापाची वेळ असते. अतीव क्रीडाशक्तीमध्ये खेळण्यात गुंतलेला असतो, ते संपते. मग तारुण्या स्त्रीच्या रूपाने वेडा होऊन त्याच मोहात गुंततो, आणि तारुण्यपणा स्त्री भोगीत असता म्हातारपण येऊ लागते. त्याच वेळी तेच स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळावर आणतो, व दाहक अशा त्याच मुलाबाळाच्या चिंतेत असतानाच आयुष्य संपुष्टात येते. अशा प्रकारे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत विषयाने भोग्य पदार्थांनी सुखाभास दाखवून दुःख दिले. दुःख लेवोनी सुखाची अंगी सहित जगाते. बर का, सुखाभास. मौलीनी उदाहरण, दुःख लेवोनी सुखाचे अंगी. ते मूळ दुःखच आहे, पण त्यांनी सुखाचा अंगरका घालून जगाला सळायला लागले म्हणतात ते. काही एखादी पिशाची होऊन एखाद्याला सळतं बरं का. काही माणसं विनाकारण ताप देतात, हे म्हणतात ते मला फार सळा लागलाय बरं का. तसं आम्हा तुम्हाला हे विषय सळायला लागलेत का? आमच्या तुमच्या अंतकरणामध्ये सुखाभास निर्माण झाला. दुःख लेवून सुखाचे अंगी सहित जगाते. या जगाला ते ताप द्यायला लागले, लक्षात ठेवा. आज दुःख आहे, वर मात्र काय आहे? सुखाचा अंगरक आहे. वरच्या अंगरकाला माणसं भुलतात आणि स्वीकार करतात. पदरात काय पडतं? दुःखच. चांगलं पॅकिंग बघून पदार्थ घेतला, चांगलं वाटलं, घरात आणून पाहिलं तर काहीच नाही त्याच्यामध्ये, दुःखच पदरात. असा हा एकंदर जन्मल्यापासून मरेपर्यंत हे पदार्थ आपल्याला सळतात. त्याला कारण काय? आपली सुखाची भावना निर्माण झाली. म्हणजे काय झाली? हे माझे भोग्य आहेत, त्याच्यापासून मला सुख मिळणार आहे, या भावनेतून हा भेद निर्माण झाला. फार विस्तार केलाय का? हे आयुष्याचं रडगाणं याच्यातच सगळं आहे. या 5 भेदाचा विस्तार करताना जीव जडाचा जेवढा भेदाने विस्तार केलाय तेवढा बाकी कोणाचा केलेला नाही बरं का. संतांनी याचाच, शास्त्रांनी याचाच विस्तार जास्त केलेला का? त्याच्याविषयी ती भावना आपली बदलली पाहिजे ना. सत्य ते आहेच हो. पण असत्याला सत्य निर्माण झाल्याची भावना ती विचाराने प्रवृत्त करण्याकरता सगळं त्याला पटवून दिलं पाहिजे, जगतातले सगळे पदार्थ. आणि त्या पद्धतीने आपल्याला पटवून देतात विचाराने. म्हणून या श्री ज्ञानेश्वरोक्तीप्रमाणे साक्षात दुःखच सुखाचा अंगरका नाम पोशा घालून जगाला सारखे छळीत असते. तरीही अज्ञानी जीव विषयाने अनेक प्रकारे त्रास दिला तरी कंटाळत नाही. म्हणतात माणसं कधी संसार म्हणतात तात्पुरतं. महाराज एक उदाहरण देतात. साखरे महाराज, एक म्हातारी होती आणि वय झालेलं होतं, एकटीच होती हो. पूर्वीचा काळ, चूल पेटवायची, त्या चुलीमध्ये सरपण घातलं, पण पावसाने सगळं भिजलेलं होतं. ते घातलं, फुंकून ते धूर झाला, पण ते काय पेटे ना बरं का. ज्या डोळ्यात धूर जाय झाला, ते काय केलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणजे देवा, जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणते. यमा, ये रे बाबा, एकदा मला घेऊन जा, मी कंटाळे म्हटले. आता मी कंटाळे. योग असा ती म्हातारी ये रे यमा म्हणायला, योगाने यम चालला होता रस्त्याने. विचार केला, एवढ्या प्रेमाने आजपर्यंत कोणी आपल्याला हाक मारली नाही. माझं नाव घेतलं की माणसं माझ्या नावाने शिवाय देतात, बोट मोडतात. आजी एवढ्या प्रेमाने हाक मारते, जावे आजीकडं. पण तो रस्त्यातून थांबला आणि त्या आजीच्या जवळ आला. आजी,
मी आलोय. आलोय कोण तू? ज्याला हाक मारलीस तू, ये मग. बरं झालं आलास, बरं झालं आलास. मग कशा करता? काय नाही म्हणले, चूल पेट ना, एवढी चूल पेटवानी जा म्हणे. कंटाळून हाक मारली होती गणी. आणि साक्षात न्यायला आल्यानंतर काय म्हटली? म्हणजे जायची इच्छा. याचा अर्थ काय? माणसं एवढं दुःख भोगून सुद्धा कंटाळा मानायला तयार नाहीत. नाईलाजाने म्हणतात चिठ्ठी कुठे हरवल्या काय. म्हणून कंटाळत नाहीत, उलट विषयाच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. कारण म्हणजे भोग्य विषयाविषयीची आसक्ती व त्याविषयी सत्यत्वाची समजूत ही होय. सत्यत्वाची भोग्य विषयक समजूत अज्ञानमय संकुचितपणाची भ्रांतिमय आहे. त्यामुळेच जगत सत्यत्व बुद्धीने सुखार्थ प्रयत्न करून शेवटी पदरी दुःखच पडते. आत्मस्वरूपाच्या आनंदाद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भान होते. याचे अज्ञान असल्यामुळे ते सत्य भासते. तेच अज्ञानाचे अज्ञान होय. तेच सत्य बुद्धी ते अज्ञान ही जाण. या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे जोवर जगत सत्यत्व भोग्य सत्यत्व भ्रांती आहे तोपर्यंत दुसऱ्या निरस बेरंग अज्ञानमय जीवनाव्यतिरिक्त सुखदुःख युक्त अशा जीवनाहून अतीत असणाऱ्या विवेकसिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवनाचा लाभ होणार नाही. एवढा विस्ताराने त्याचा विचार मांडलेला आहे. केवळ भोग्य भोक्तृत्व भ्रांती आणि सत्यत्वाची भ्रांती याचा परिणाम जीव जडाच्या ठिकाणी भेदाची भावना निर्माण झाली. ती निवृत्त झाली पाहिजे. आणखी त्याचा विचार आहे, ते संपायचं नाही आता. बाकीचा विचार पुढच्या पाठात आपण करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका